आपल्या या विद्यापीठाचं नाव आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालू आहे ते ज्ञानाचे पुरस्कर्ते संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीत मी अभिवादन करतो। आज दिनांक 23 जुलै 2024 रोजी आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित या इंडक्शन प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी आपण अकॅडमिक प्रोग्रेस आणि एक्झामिनेशन या संदर्भाने चर्चा करणार आहोत। आजच्या या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख आमचे स्नेही डॉक्टर विष्णू लांडे सर, या इंडक्शन प्रोग्रामचे संयोजक आमचे मित्र डॉक्टर दीपक दामोदर सर, उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्र, इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्याविषयीची काल आपल्याला माहिती मिळाली आहे आणि त्यातला एक भाग म्हणून आज आपण तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित आणि प्रामुख्याने जे नवीन शैक्षणिक धोरण आता आपल्याला मिळालेलं आहे किंवा त्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून आपल्याला सामोरं जायचं आहे त्या अनुषंगाने एक ओळख म्हणून आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी काही स्लाइड या ठिकाणी तुमच्या समोर सादर करणार आहे आणि त्या स्लाइडच्या माध्यमातून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय आणि या पॉलिसीला अनुसरून तुम्हाला म्हणजे खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या ह्युमॅनिटीज या फॅकल्टीच्या मुलांना काय काय करायचं असतं याविषयीची थोडक्यात माहिती देणार आहे। मी सविस्तर माहिती अजिबात तुमच्यावर लादणार नाही, कारण तुम्ही अगदी आता 12वी होऊन इथे आलेला आहात आणि ती सगळी जर माहिती मी तुमच्यापर्यंत आज टाकली तर कदाचित तुमचा गोंधळ होऊ शकतो आणि म्हणून तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत अशा काही गोष्टी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी या स्लाइड मध्ये आपण पाहत आहात की पहिली जी ओळ आहे ती प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक टोणगाव अशी आहे। काल तुम्हाला सांगितलं आम्ही की महाविद्यालय जे असतं ते एका संस्थेच्या अंतर्गत चालतं आणि त्या संस्थेचं नाव काय आहे, प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक टोणगाव। म्हणजे आपलं जे महाविद्यालय आहे मातोश्री शांताबाई भोसले कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे या संस्थेच्या अंतर्गत चालतं। आपल्या कॉलेजचं नाव काय पूर्ण, मातोश्री शांताबाई भोसले कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्याला इंग्रजीमध्ये आपण मातोश्री शांताबाई भोसले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज। हे कॉलेज कोणत्या विद्यापीठाशी संलग्नित आहे म्हणजे ॲफिलिएटेड आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी। ओके, प्रत्येक कॉलेजचा एक कोड असतो, तसा आपल्याही कॉलेजचा एक कोड आहे आणि तो कोड आहे 721। काय आहे 721? हा कोड खूप महत्त्वाचा आहे आणि याला अनुसरून आता आपण आपल्याकडे जे एनईपीचं शिक्षण आपण घेणार आहोत त्याच्या संदर्भात चर्चा करू। मी याला शीर्षक दिलं आहे एनईपी 2020 अँड वी आर, म्हणजे आपण म्हणजेच एनईपी 2020 आणि आपण या विषयाला अनुसरून आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता हे एनईपी जे इथं दिसते तुम्हाला एनईपी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न तुमच्या समोर पडतो आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एनईपी ची थोडक्यात ओळख करून देतो। एनईपी म्हणजे एन फॉर नॅशनल, ई फॉर एज्युकेशन, पी फॉर पॉलिसी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं याचं नाव आहे। यालाच आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये काय म्हणतो, राष्ट्रीय शिक्षा धोरण, राष्ट्रीय शिक्षा धोरण। आता ही योजना आपल्याकडून कोणी आणली तर ही योजना आपल्याकडे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयानं आणलेली आहे। लक्षात? आता या योजनेची जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात तुमच्यासमोर सांगतो मी। ती 2017 मध्ये पहिल्यांदा या योजनेच्या अनुषंगाने
एका समितीची गठन करण्यात आलं. त्या समितीचे अध्यक्ष जे होते ते के कस्तुरीरंगन होते. की कस्तुरीरंगन यांच्या समितीने एक अहवाल बनवला आणि तो केंद्र शासनाकडे पाठवला. केंद्र शासनाने काय केलं की ते त्यांच्या वेबसाईटवर किंवा समाज माध्यमाच्या माध्यमातून ते देशाच्या सबंध नागरिकांसमोर, मी नागरिक म्हणतोय, विद्यार्थी म्हणत नाहीये, शिक्षण संस्था म्हणत नाहीये किंवा एज्युकेशनलिस्ट म्हणत नाहीये, सबंध नागरिकांसमोर तो चर्चेसाठी ठेवला. म्हणजे देशातला कोणताही सामान्य माणूस या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भानं काही सूचना करू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा तो अधिकार या केंद्र सरकारने त्या काळात दिलेला होता. आणि त्यावर अभ्यासक सांगतात त्याप्रमाणे जवळजवळ 4 लाख लोकांनी आपल्या सूचना नोंदविलेल्या आहेत. जवळजवळ 4 लाख लोकांनी सूचना नोंदविलेल्या आहेत. काही तक्रारी नोंदवल्या आहेत, काही हरकती आहेत, काही मार्गदर्शक तत्वे आहेत. अशा अनेक गोष्टींचा विचार झाल्यानंतर मग या समितीने एक पुन्हा ड्राफ्ट बनवला आणि तो ड्राफ्ट जेव्हा शासनाकडे पोहोचला तेव्हा 2020 हे वर्ष आलं आणि त्यानंतर शासनाने तो ड्राफ्ट मंजूर केला. आणि मंजूर केल्यानंतर काय होत असतं की काल तुम्हाला तनपुरे सरांनी माहिती सांगितली की जेव्हा शासनाकडून म्हणजे केंद्र सरकारकडून एखादा ड्राफ्ट बनतो किंवा एखादा अध्यादेश निघतो तेव्हा तो प्रत्येक राज्याला पाठविला जातो. तसाच हा जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट बनला तेव्हा तो प्रत्येक राज्याला पाठविण्यात आला. असंच तो महाराष्ट्राकडे सुद्धा म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा तो आला. आणि महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर काय झालं, महाराष्ट्र शासनाने त्यावर एक कमिटी बसवली. त्या कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर माशालकर होते आणि माशालकरांनी तो जो ड्राफ्ट आहे तो वाचला आणि त्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाला एक आपला अहवाल सादर केला. तो 30 जून 2021 रोजी आणि त्याला अनुसरून मग नंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने 27 जानेवारी 2000 रोजी त्या ड्राफ्टला अंतिमतः मान्यता दिली. आणि नंतर हा जो ड्राफ्ट आहे NEP 2020 नावाने नंतर तो निश्चित करण्यात आला. आणि तो ड्राफ्ट आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये कशा पद्धतीने अंमलात आणायचा हा प्रश्न होता. त्याची एक युनिफॉर्मिटी असली पाहिजे असे काही प्रश्न होते. त्याच्यामध्ये परीक्षा पद्धत सारखी असावी, अभ्यासक्रमामध्ये काही कंटेंट सारखे असावेत, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यात आली. आणि त्यानंतर मग एक सुकाणू समिती नावाची समिती गठन करण्यात आली आणि त्या समितीने काही निर्देश दिले आणि त्यानंतर अक्षरशः संपूर्ण काम पूर्ण झालं. आणि 2023-24 पासून आपल्या संत गाडगे अमरावती विद्यापीठाने हा NEPचा जो ड्राफ्ट आहे तो लागू केला. आता तुम्ही म्हणाल आता हे 24-25 उघडलेलं आहे, लागू कधी केलं, मागच्या सत्रामध्ये, मग आपल्याला का नाही भेटलं हे त्याचं कारण सांगतो मित्रांनो. जेव्हा हा ड्राफ्ट महाराष्ट्र शासनाने स्वीकारला, नंतर विद्यापीठातल्या सगळ्या प्राधिकरणाने जो स्वीकारला, तर असं ठरलं की हा जो ड्राफ्ट आहे तो पहिल्यांदा आपण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे MA, MSc, M.Com म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचं जे शिक्षण असतं त्या मुलांना या NEPचा आपण अभ्यासक्रम देऊ असं ठरलं. आणि त्यानुसार मागच्या सत्रामध्ये जे म्हणजे तुम्ही आता BA चे आहात तर तुमच्या नंतर जे शिक्षण आहे ते MAचं शिक्षण असतं, तर MAच्या मुलांसाठी हा सिलेबस मागच्या वर्षीपासून, हा ड्राफ्ट मागच्या वर्षापासून लागू झालेला आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा जो NEP आहे हे अचानक कसं का काय बदललं, हे शिक्षणामध्ये आताच काय बदल करायची गरज पडली या सरकारला किंवा शासनाला किंवा शिक्षण तज्ञांना. तर मित्रांनो सांगतो की याच्याबद्दल सफर होण्याची काही आवश्यकता नाही. मनुष्याचा हा जो जीवनाचा गाळा असतो याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते आणि हा जो नवीन परिवर्तन आता घडून आलेला आहे हा देखील काही नवीन नाही आहे बरं का. याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाव जेव्हा दिलेलं आहे ते राष्ट्राला अनुसरून दिलेलं आहे, या राष्ट्राच्या शिक्षण पद्धतीला अनुसरून ते नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने या भारताच्या भूमीवर यापूर्वी अनेकदा शिक्षणाच्या वेगवेगळ्या पॉलिसी बनलेल्या आहेत. शिक्षणाच्या वेगवेगळ्या पॉलिसी बनलेल्या आहेत. त्यावेळेस माध्यम वेगवेगळे होते, त्यावेळेस माध्यम वेगवेगळे होते. आजचं माध्यम तुम्ही आम्ही सगळे पाहत आहोत, अनुभवत आहोत. तर त्या मागच्या पार्श्वभूमीला सुद्धा मी तुमच्या समोर मुद्दामून या ठिकाणी अधोरेखित करतो. याचं कारण असं आहे मित्रांनो
तुम्ही सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे विद्यार्थी, याच्यामध्ये अनेक प्रकारचे विषय असतात. भाषेचे विषय असतात, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सहकार, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, भूगोल, मानसशास्त्र असे असंख्य विषय या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भाने सुद्धा तुम्हाला कुठं ना कुठं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये हा शिक्षणाचा इतिहास जो आहे तोही कुठेतरी येईल असं वाटतं. त्या पार्श्वभूमीची सुद्धा ओळख व्हावी याकरता मी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याची पार्श्वभूमी तुमच्यासमोर सांगतो. मित्रांनो, भारताच्या भूमीवर मागच्या 5000 वर्षांपासून शिक्षणाची पद्धत राबवलेली आहे. या ठिकाणी मी तत्वज्ञानाचा आहे म्हणून थोडंसं खोलात जाऊन तुमच्या समोर हा मुद्दा सादर करतो. इतिहासाच्या सरांना अगदी सहजपणे हा मुद्दा लक्षात येणार आहे की मागच्या 5000 वर्षापासून या भारताच्या भूमीवर शिक्षणाचं दालन उघडं आहे. आता ते सर्वांनाच उघडं आहे का, नव्हतं का, हे सगळे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, 5000 वर्षापूर्वी वैदिक शिक्षण पद्धती होती. मी या ठिकाणी जे कॉलम केले आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की 5000 वर्षापूर्वी वैदिक शिक्षण पद्धती होती. त्या वैदिक शिक्षण पद्धतीने संस्कृत भाषा स्वीकारून आपला अभ्यासक्रम जो आहे तो तत्कालीन विद्यार्थ्यांना दिला होता. तत्कालीन विद्यार्थ्यांना. आता तत्कालीन विद्यार्थी कोण होते याच्यामध्ये मी आता जाणार नाही, कारण त्या समाज व्यवस्थेमध्ये त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना शिक्षण द्यायचं होतं त्यांना वैदिक शिक्षण देण्याचं काम 5000 वर्षापूर्वी या वैदिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी कोणतं शिक्षण दिलं जायचं तेव्हा? वेद, उपनिषद, आरण्यक, ब्राह्मणक, पुराण आणि त्याच्यानंतर शिक्षा आहे, कल्प आहे, ज्योतिष आहे, छंद आहे, व्याकरण आहे, असे असंख्य जे शिक्षणाचे प्रकार आहेत या सगळ्या शिक्षणाची त्या ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. साधारणपणे 12 वर्ष एक विद्यार्थी शिक्षण घेत होता, अशी ती व्यवस्था होती. मग कालांतराने काय झालं की भारतामध्ये जैन आणि बौद्ध संस्कृती उदयाला आली आणि त्याच्यानंतर जैन संस्कृतीनं काय केलं की जे शिक्षण आहे ते नैतिकतेवर आधारित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे वेद, उपनिषद किंवा जे काही वेदांग आहेत याचा अभ्यासक्रम बाजूला ठेवला आणि त्यांना अपेक्षित असलेला अभ्यासक्रम समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना देण्याचं काम केलं. हे साधारणपणे आजपासून 2500 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जी संस्कृत भाषा वैदिक शिक्षण पद्धतीमध्ये होते ती जैनांच्या शिक्षण पद्धतीमध्ये नव्हती. जैनांनी त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या प्रांतामध्ये जी काही त्यांची बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेला महत्त्व दिलेलं होतं. अशाच पद्धतीने बौद्धांनी सुद्धा पाली भाषेला महत्त्व देत नैतिक शिक्षणाला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं किंवा नैतिक शिक्षणावर भर दिला. अशा पद्धतीने या शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल होत आलेला आहे. शैवांनी सुद्धा मठांच्या माध्यमातून, पहा मी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो की वैदिक शिक्षण पद्धती जेव्हा होती तेव्हा शाळा, महाविद्यालय, कॉलेज नव्हते, तेव्हा गुरुकुल होतं, तेव्हा आश्रम पद्धती होती. जेव्हा जैनांचा काळ आला तेव्हा आश्रम पद्धती होती आणि बौद्धांचा काळ जेव्हा आला तेव्हा संघांची स्थापना बुद्धांनी केलेली होती. विहारांची स्थापना नंतर झालेली आहे. अशा संघाच्या माध्यमातून, विहाराच्या माध्यमातून बौद्ध शिक्षण पद्धतीचा पुरस्कार या भारतामध्ये झालेला होता. त्यानंतर शैव परंपरा आणि त्यांनी मठाच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे. नंतर साधारणपणे 1190च्या दरम्यान या भारतामध्ये मुघलांचं राज्य आलं आणि मुघलांनी अरबी व फारसी भाषेमध्ये या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलं. आणि त्यांनी पूर्वीचं जे शिक्षण होतं म्हणजे जैनांनी दिलेलं शिक्षण, बौद्धांनी दिलेलं शिक्षण, वैदिक परंपरेने दिलेलं शिक्षण, हे सगळं शिक्षण बाजूला ठेवलं आणि त्यांना अपेक्षित असलेलं जे इस्लामिक शिक्षण आहे ते देण्याचं काम या भारतामध्ये केलेलं आहे. आणि त्यांचे जे शिक्षणाचे केंद्र होते ते होते मक्तब आणि मदरसे. मक्तब आणि मदरसे हे त्यांचे शिक्षणाचे केंद्र होते. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठ्या काळापर्यंत जर कोणाच्या शिक्षण पद्धतीने किंवा कुठल्या राज्याने वर्चस्व निर्माण केलं असेल तर ते मुघल होते. आणि या मुघलांचा काळ फार मोठा आहे. त्या मुघलांच्या नंतर मग या ठिकाणी पोर्तुगीज आले, फ्रान्सिस आले, डच आले, डेनो आले आणि त्याच्यानंतर ब्रिटिश. बरं, तर हे पोर्तुगीज जेव्हा आले तेव्हापासून खऱ्या अर्थानं म्हणजे जी प्राचीन शिक्षण पद्धती आपल्याकडे होती म्हणजे अगदी वयाच्या 8व्या वर्षी गुरुकुलात पाठवलं जायचं आणि मग तो 12 वर्ष शिक्षण घेत होता. तर त्या प्राथमिक शिक्षणाला सुद्धा तिथं स्वीकारण्यात आलं आणि पोर्तुगीज जे आहेत तिथपासून ते आजपर्यंत आपण पाहत आहोत की आपल्या भारतामध्ये प्राथमिक शिक्षण आहे. त्याच्यानंतर
पदवीपर्यंतचं शिक्षण सुद्धा आपल्याकडे आहे. आणि ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे पोर्तुगीजांपासून तर इंग्रजांपर्यंत किंवा आपला देश स्वातंत्र्य जोपर्यंत झाला नाही तोपर्यंतच्या काळामध्ये शिक्षणाच्या वेगवेगळ्या घडामोडी या भारतामध्ये होत आल्या. वेगवेगळे आयोग या ठिकाणी लावण्यात आले आणि वेगवेगळ्या आयोगाच्या शिफारशीनंतर काय झालं की या भारतामध्ये शिक्षण एक परिपक्व अशी एक व्यवस्था बनत गेली. आणि आपण पाहतो की पहा इथं अगदी बारीक गोष्टींचा मी मुद्दामून हायलाइट केलं म्हणजे वेगळेपण काय आहे हे दाखवण्यासाठी. काही शिक्षण पद्धती राबवत असताना इथलच्या लोकांची गरज काय आहे? अन्नाची गरज आहे, कपड्याची गरज आहे, त्यांना पुस्तकांची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन त्या शिक्षण व्यवस्थेनं ते पुरवलेलं आहे. म्हणजे आज आपण पाहतो की खिचडी वाटप शाळेमध्ये होते ना, म्हणजे अन्नाची गरज आहे असं समजून वाटप होत आहे का की काय हे थोडंसं आपण विचार केला पाहिजे. तर तेव्हा सुद्धा असे काही प्रश्न होते. तेव्हा सुद्धा म्हणजे मराठी भाषेला म्हणजे आपल्या बोली भाषेला महत्त्व दिलं पाहिजे हे जैनांना वाटलं, बौद्धांना वाटलं. असंच नाही का नंतरच्या काळात ह्या यांनी हे जे फ्रान्सिस किंवा डच आले त्यांना सुद्धा वाटलं आणि त्यांनी काय केलं की त्यांचा बायबल जो होता त्या महाराष्ट्रामध्ये आले तर मराठीमध्ये तो भाषांतरित केला. तामिळमध्ये गेले तामिळनाडूमध्ये गेले तर तामिळ भाषेत त्यांनी तो तिथं ट्रान्सलेशन केलं आणि तिथच्या लोकांना त्याचं ज्ञान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अर्थात मराठी किंवा आपली मातृभाषा ज्याला म्हणतो ती मातृभाषा फार महत्त्वाची असते हे या सगळ्या लोकांना त्या काळात कळालेलं होतं. आणि यात महत्त्वाचा मुद्दा असा की आजच्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा मातृभाषेला महत्त्वाचं मानून त्याच्या संदर्भामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आता या सगळ्या शिक्षण पद्धतीच्या नंतर काही आयोग भारतामध्ये आपल्याकडे लागू झाले होते आणि त्या आयोगांच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो की या आयोगांच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय होतेच, विद्यापीठांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्या विद्यापीठांमधून संशोधनाला वाव मिळाला, संशोधनाचे क्षेत्र बदलत गेले आणि हे सगळे डेव्हलपमेंट शिक्षणाच्या संदर्भामध्ये होत 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 आज आपण पाहतो आहोत की 1986 ला म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर 1986 मध्ये एकदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनली होती आणि त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आपण आज म्हणजे परिणाम पाहत आहोत की तेव्हा ऑनर्सची डिग्री होती, तेव्हा स्पेशलायझेशनची डिग्री होती, तेव्हा CGPA ची डिग्री होती, तेव्हा SGPA ची डिग्री आहे आणि आता म्हणजे आज ही लागू असलेली सेकंड इयर आणि फायनलच्या विद्यार्थ्यांना आपण पाहतो CBSE ची CBCS ची डिग्री आहे. CBSE ची डिग्री आता मिळते आहे. मात्र तुम्हाला CBSE ची डिग्री नाही, तुम्हाला NEP ची डिग्री मिळणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही आता कुठे आलात? NEP मध्ये आलात. मागच्या आता तुमच्या सोबतचे जे सेकंड इयरला किंवा फायनलला जे विद्यार्थी आहेत ते या CBSE पाहिजे CBSE मध्ये आहेत ते. आणि अशा पद्धतीने हे शिक्षणाचा जो काळ आहे मागच्या 5000 वर्षापासून मागच्या वर्षापर्यंत अशा पद्धतीने बदलत आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो. आणि आज आपण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये आलेलो आहोत. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची काही वैशिष्ट्ये मी तुमच्या समोर सांगतो. पहिला मुद्दा आहे मातृभाषेला महत्त्व. मातृभाषेला इथं महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये हे सगळं शिक्षण घेऊ शकता. त्या संदर्भामध्ये शासनाचे निर्देश आहेत की समजा एखादा विज्ञान शाखेचा विषय असेल तर त्या शाखेच्या तज्ञांना शासनाने निर्देश केले आहेत की तुमचं सगळं मटेरियल हे तुम्ही तुमच्या ज्या परिसरात राहता त्या परिसरातल्या लोकल भाषेमध्ये म्हणजे मातृभाषेमध्ये भाषांतरित करा. म्हणजे भाषांतरावर आता भर दिलेला आहे. कारण विज्ञानातला तो इंग्लिश मधला जो सगळा भाग होता तो इथलच्या मराठी माणसाला कळायला पाहिजे की भावना कशा मागते. अशा पद्धतीने इथे सगळ्याच भाषांना महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आंध्रामध्ये गेला तर तिथलची तेलुगू भाषा, त्या तेलुगू भाषेत ते शिक्षण भेटलं पाहिजे, सगळं अभ्यासक्रम तिथं तेलुगू भाषेत भेटलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. असंच प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेमध्ये हे सगळं ज्ञान देण्याचं काम झालं पाहिजे अशी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक बँक, त्याला ABCID म्हणतो. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ABCID काढली असते. ABCID म्हणजे काय आहे तर अकॅडमिक बँक आहे. अकॅडमिक म्हणजे तुम्ही आता एका अर्थाने जसं तुमच्या कुठलाही बँक असतो त्या बँकेमध्ये जाऊन पैसे जमा करता, तुमची स्कॉलरशिप वगैरे सगळं तिथे येते आणि मनात येईल तेव्हा तुम्ही जाऊन तुम्ही पैसे काढून घेता. एखाद्या शासनाची काही योजना आली तर ते पैसे डायरेक्ट कुठे येतात? बँकेत येतात. तुम्हाला काय तो मेसेज येतो, बरोबर? अशाच पद्धतीनं तुम्ही आता जे शिक्षण घेत चाललेलं आहात या शिक्षणाचे जे मार्क आहेत हे मार्क सुद्धा तुमच्या कुठल्यातरी बँकेत जमा झाले पाहिजे. या भावनेनं शासनाने
एक अकॅडमिक बँक तयार केली आणि ही अकॅडमिक बँकच्या माध्यमातून तुमचे सगळे मार्क, तुम्ही एखादा सर्टिफिकेट कोर्स केला त्याचेही मार्क तुमच्या त्या बँकेत जमा होतील, तुम्ही इतरची BA ची डिग्री घेतली त्याचेही मार्क जमा होतील, उद्या तुम्ही MA करणार त्याचेही मार्क त्या अकॅडमिक बँकेमध्ये जमा होणार, तुम्ही एखादा आणखी कुठला डिप्लोमा केला तर त्याचेही मार्क त्या अकॅडमिक बँकेमध्ये जमा होतील आणि नंतर जेव्हा तुम्ही ID टाकून तुमचं ते अकॅडमिक बँक ओपन कराल तुमचं सगळे स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. म्हणून ह्या सगळ्या म्हणजे शैक्षणिक प्रक्रियेमधला महत्त्वाचा भाग म्हणजे अकॅडमिक बँक आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक आणखी काढलेली नाही त्यांनी काढून घेतली पाहिजे. परंतु हे काढत असताना 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या अकॅडमिक बँकेला तुमचा ईमेल परमनंट लागतो, तुमचा मोबाईल नंबर परमनंट लागतो. मोबाईल नंबर बदलू नका तुम्ही. मोबाईल नंबर जर बदलला तर तुमच्या अकॅडमिक बँकेचा जो काही पासवर्ड आहे तो तुमच्याकडे राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या भविष्यातल्या एखाद्या युजिंगला प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून तुम्ही मोबाईल नंबर कंपनी बदला, पोर्टिंग करा, परंतु नंबर बदलू नका, हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑफलाईन शिक्षण पद्धती आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती दोन्हीलाही महत्त्व आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीला मर्यादा आहे. तुम्ही 40% जास्त ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. 60% तुम्ही ऑफलाईन शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्ञान, कौशल्य, भारतीय परंपरा, मूल्य, प्रबंध लेखन इत्यादीला महत्व आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी संशोधनाला अनुसरून एक स्वतंत्र 1 वर्ष तुम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता डिग्रीला जेव्हा आला तुमच्या कानावर असा असेल की या ठिकाणचा जो कोर्स आहे तो किती वर्षाचा असतो? 3 वर्षाचा असतो. परंतु ह्या वर्षीपासून तुम्हाला एक नवीन अमेंडमेंट या ठिकाणी या शिक्षण पद्धतीत झाली आहे की ही डिग्री तुम्हाला 4ही वर्षाची म्हणून घेता येते. म्हणजे 3 वर्षाची केली तर तुम्हाला BA ची डिग्री मिळणार, परंतु 4 वर्षात जर 1 वर्ष आणखी तुम्ही शिकला या डिग्रीला अनुसरून तर तुम्हाला 4 वर्षाची डिग्री मिळणार. त्याला हॉनर्स नाव आहे. त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे रिसर्च, तर तुम्ही ते रिसर्चचा ऑप्शन निवडलं तर तुम्हाला रिसर्चची डिग्री मिळणार, असं सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे. म्हणून या ठिकाणी एक वैशिष्ट्य या शिक्षण पद्धतीचं आहे की संशोधनाला अनुसरून एक स्वतंत्र वर्ष तुम्हाला या ठिकाणी या शैक्षणिक पॉलिसी NEP-ने दिलेला आहे. या ठिकाणी आंतरविद्या शाखेचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही BA शिकत असताना कधीतरी तुम्हाला वाटलं एक आपला विषय सायन्सचा पण असायला पाहिजे होता, सायन्स मधला एखादा विषय आवडत असेल तुम्हाला तर तोही विषय तुम्हाला कसा घेता येतो याची तरतूद केलेली आहे. मी ती पुढे सांगेन तुम्हाला. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे. म्हणजे CC नावाचा एक प्रोग्राम आहे, वर्टिकल आहे, त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीला महत्व आहे. राष्ट्राच्या सेवा योजनेला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्राची सेवा केली तर सेवा केली गेलं वाया असं नाही, आता त्याला तुम्हाला मार्ग मिळणार आहे. तुम्ही समाजाशी निगडीत तुम्ही गावामध्ये काही कामं करता, समाजामध्ये लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये जात असता, अशा ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्याचे फक्त पुरावे तुम्ही आमच्यापर्यंत आणून द्यायचे आहे, त्याचे तुम्हाला मार्ग मिळणार आहे. म्हणजे सामाजिक तुम्ही बांधिलकी जी आतापर्यंत ठेवलेली आहे ती काही तुमची वाया जाणार नाहीये. अशा सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी या शैक्षणिक पद्धतीमध्ये विचार झालेला आहे. या शैक्षणिक पद्धतीमध्ये कला असू दे, क्रीडा असू दे, या सगळ्या क्षेत्रांना अनुसरून गुणदान देण्याचं सुद्धा तरतूद केलेली आहे. मित्रांनो, आता तुम्ही ह्या नवीन शैक्षणिक पद्धतीला अनुसरून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आलात. आता आपल्या मूळ पुढचा विषय जो आहे तो मी सांगतो. तुम्ही आल्यानंतर तुमची पात्रता काय असली पाहिजे? 12वी पास. कोणत्याही शाखेचा 12वी पास असलेला विद्यार्थी या डिग्रीच्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेऊ शकतो. या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक तरतूद अशी आहे, NSQF नावाचा एक गव्हर्नमेंटचा कोर्स असतो किंवा एजन्सी आहे. त्या एजन्सीचा जर कोणी 4 क्रेडिटचा कोर्स कंप्लीट केला असेल सक्सेसफुली तर त्याला सुद्धा 12वी पासचं समजून, म्हणजे त्या लेवलचं समजून त्याला 4.5 ची ती डिग्री मिळते, सर्टिफिकेट भेटतं आणि त्या बेसिसवर त्याला इथे डिग्रीच्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळतो. ही तरतूद या नवीन शैक्षणिक पॉलिसीमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे 12वी पास हे आपल्याकडे कॉमन आहे, परंतु याच्याशिवाय जे शहरी भागात काही विद्यार्थी असतात की ते अशा पद्धतीने या वेगवेगळ्या एजन्सीजचे कोर्सेस करतात आणि ते 4 क्रेडिट, 5 क्रेडिट, 6 क्रेडिट असे मिळवत असतात. तर त्यांना सुद्धा या डिग्रीच्या कोर्समध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्देश शासनाने दिलेला आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना आधार कार्ड अपडेट असणं फार महत्त्वाचं आहे. मी बऱ्याच वेळेस पाहतो की 5 वर्षाबद्दलचा फोटो, 10 वर्षाबद्दलचा फोटो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डावर रॉंग आहे, चूक आहे. तुमचा लेटेस्ट फोटो आधार कार्डावर लिहिलेलं आहे की हा आधार कार्ड दर 10 वर्षांना अपडेट करणं कंपल्सरी आहे, पण आपण करत नाही. त्याच्यामुळे नुकसान तुमचं होतं.
तुमची ओळख पटत नाही, म्हणून तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं पाहिजे आणि जो मोबाईलचा नंबर आहे तो परमनंट ठेवला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचे आधार कार्ड शिवाय आणि मोबाईल नंबर शिवाय आणि ईमेल शिवाय, ईमेल एक राहिलं, ईमेल शिवाय सुद्धा तुमचं हे एबीसी आयडी बनत नसते. ही पात्रता आहे मित्रांनो, याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे तुमचं नोंदणी विद्यापीठामध्ये होत नाही. जोपर्यंत तुमची, आता तुम्ही इथे आलात, तुमचे डॉक्युमेंट गेले, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, ओके, परंतु तुमचं जोपर्यंत एबीसी आयडी बनत नाही तोपर्यंत तुमचं नामांकन होत नाही. म्हणून एबीसी आयडी फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ही अकॅडमिक बँक आहे, मी आता सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल. ह्या 4 गोष्टी आणि ईमेल, 5वी गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही महाविद्यालयात प्रवेश जेव्हा घेता तेव्हा तुमच्या समोर अशा पद्धतीने एक विषयाची, फॅकल्टी, प्रोग्राम आणि कोर्सची तुमच्या समोर अशी मेजवानी मिळते. आता या ठिकाणी मी मुद्दाम फॅकल्टी, प्रोग्राम, कोर्स असे 3 शब्द वापरले. यापूर्वी फॅकल्टी म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, कोर्स म्हणजे काय याच्याविषयी फार अशी काही चर्चा कधी होत नव्हती किंवा त्याला काय फार महत्त्व नव्हतं. परंतु आता फार महत्त्वाचं आहे. फॅकल्टी म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे, प्रोग्राम म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कोर्स म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कोणत्या कोर्सला आहात असं जेव्हा कोणी तुम्हाला विचारलं जायचं पहिलं, तुम्ही म्हणाले काय मी बीए आहे, मी बीएससी आहे, मी बीकॉम आहे. परंतु नाही, आता त्याची डेफिनेशन बदललेली आहे, त्याचा अर्थ बदललेला आहे. आता या ठिकाणी फॅकल्टी म्हणजे काय हे लक्षात घ्या. ह्युमॅनिटीज ही फॅकल्टी आहे, तर त्या ह्युमॅनिटीज फॅकल्टीचा प्रोग्राम काय आहे, बीए. आणि त्या बीए मध्ये कोर्स कोणते कोणते हे सगळे आपल्या महाविद्यालयामध्ये एकूण 16 विषय आहेत आणि या 16 विषयांची मी ती यादी दिलेली आहे. ज्या या विषयाच्या समोर मी डॅश करून जे काही नंबर दिलेले आहेत, जसे की 1 नंबरचा विषय आहे इकॉनॉमिक्स डॅश 613. हा 613 त्या इकॉनॉमिक्स विषयाचा कोड आहे मित्रांनो, बरं का. तुमच्या प्रत्येक कोर्सला, आता याला आपण विषय म्हणायचे इतके दिवस, सब्जेक्ट म्हणायचो, परंतु आता याला आपण काय म्हणायचं आहे, कोर्स म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, कोर्स म्हणायचं याला. आणि हे सगळे आपल्याकडे कोर्स आहेत. 16 प्रकारचे कोर्स आपल्याकडे आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत. आपल्याकडे एकूण किती प्रोग्राम आहेत, ह्युमॅनिटीज आहे, कॉमर्स, हे पहिली लाईन पाहू मी. ह्युमॅनिटीज आहे, कॉमर्स आहे, कॉमर्स अँड मॅनेजमेंट. पहिलं फक्त कॉमर्स नाव होतं, आता कॉमर्स अँड मॅनेजमेंट असं नाव आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा आपली अशी फॅकल्टी आहे. आणि याच्याशिवाय इंटरडिसिप्लिन नावाची एक फॅकल्टी आहे, परंतु त्या संदर्भाने आपल्याकडे विषय नाही. तर ह्युमॅनिटीजचे प्रोग्राम काय, बीए. कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा प्रोग्राम काय आहे, बीकॉम. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रोग्राम काय आहे, बीएससी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आणखी एक प्रोग्राम बीसीए आहे. असे हे सगळे प्रोग्राम आहेत. आणि या प्रोग्रामला अनुसरून जसं तुम्ही बीएचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, हे 16 विषय म्हणजेच काय आहे, 16 कोर्स आहेत या महाविद्यालयातले. आता या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असं इकॉनॉमिक्स आहे, इंग्लिश आहे, ईएलटी म्हणजे इंग्लिश लिटरेचर. त्याच्यानंतर जीओपी म्हणजे जिओग्राफी, मी शॉर्टकट नाही, जागा कमी असल्यामुळे जीओपी. हिंदी आहे, एचएलटी म्हणजे हिंदी लिटरेचर. त्याच्यानंतर हिस्ट्री आहे, मराठी आहे, एमएलटी म्हणजे मराठी लिटरेचर. त्याच्यानंतर फिलॉसॉफी आहे, इथे पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर सोशियोलॉजी आहे, उर्दू आहे आणि उर्दू लिटरेचर. असे आपल्याकडे एकूण 16 विषय आहेत. याच्याशिवाय एक संस्कृत विषय पण आपल्याकडे आहे, परंतु त्याच्यासाठी आपण ऍडमिशन सध्या रोखलेले. तर मित्रांनो, आता एक या ठिकाणी लक्षात घ्या की मागच्या वर्षीच्या तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं असेल की माझे हे विषय होते आणि त्याच्यामधला कंपल्सरी विषय इंग्लिश होता असं सांगितलं असेल, बरोबर. आता या वर्षापासून तुमच्या समोर कोणताही विषय, फक्त मराठी सोडून, मराठी कुठतरी एक आला पाहिजे म्हणून, कोणताही विषय कंपल्सरी नाही. हा फार मोठं या ठिकाणी हे गणित समोरलेलं आहे. कोणताही विषय तुमच्यासाठी कंपल्सरी नाही. म्हणजे पूर्वी जसं इंग्लिश कंपल्सरी होतं ना, आता कंपल्सरी नाही आहे. मराठी वगैरे ते घ्यायचंच पाहिजे असं होतं, म्हणजे सेकंड लँग्वेज म्हणून, तसं नाही. आता त्याच्यामध्ये तरतूद वेगवेगळी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हे 16 विषय जे आहेत, या 16 विषयापैकी तुम्हाला आता विषय निवडायचे. पहा, तुम्ही कॉलेजमध्ये आलात, प्रवेशाची पात्रता तुम्ही पाहिलेली आहे. प्रवेशाची पात्रता घेतल्यानंतर तुम्ही आता लक्षात घेतला आहे की कॉलेजमध्ये ह्युमॅनिटीज नावाची फॅकल्टी आहे, कॉमर्स अँड सायन्स नावाची, कॉमर्स अँड मॅनेजमेंट नावाची फॅकल्टी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाची फॅकल्टी आहे,
आपल्याला कुठं जायचं आहे? आता तुम्ही विचार केला आणि तुम्ही आलात कुठं? कोणत्या फॅकल्टी मध्ये आलात तुम्ही? ह्युमॅनिटीज मध्ये आलात, बरोबर आहे. आता तुमच्या प्रोग्रामचं नाव काय आहे? बीए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. ओके, आपण याला बीए नाव ठेवलं आहे. तर आणि या बीए मध्ये कोर्स किती आहेत? 16 कोर्स आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुमचे आता विषय जे आहेत ते तुम्ही निवडलेले आहेत आणि त्या 16 पैकी तुमचे कोणते कोणते विषय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. आणि त्याच्यापूर्वी थोडं सांगतो, आता या 16 पैकी तुम्ही जे विषय निवडले त्याच्यावर मी थोडं येईल नंतर. परंतु आता हे बीएला तुम्ही आलात, इथं आल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम हा कसा चालणार आहे? तर तो सत्र पद्धतीने चालणार आहे. कसा? सेमिस्टर पॅटर्ननुसार चालणार आहे. मग याच्यामध्ये 3 वर्ष आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बीए चे 3 वर्ष आहेत. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. ओके, आता या पहिल्या वर्षी सत्र 1 आणि सत्र 2 म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे 2 सत्र असतील. दुसऱ्या वर्षी तिसरं आणि चौथं वर्ष सत्र असेल. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी सत्र 5 आणि 6 असणार आहे. आता या प्रत्येक सत्राला एक लेवल दिली आहे. यावर्षी हा एक बदल आहे. लेवल जी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही सेम 1 आणि सेम 2 पास व्हाल तेव्हा तुम्ही एक लेवल पार केलेली असेल. त्या लेवलला काय नंबर दिलाय? 4.5. जेव्हा तुम्ही सेमिस्टर 3 आणि 4 पार कराल तेव्हा तुम्ही लेवल कोणती गाठलेली असेल? त्याच्यानंतर 5वं आणि 6वं सत्र पूर्ण केल्यानंतर तुमची लेवल काय असेल? ओके, आता जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी या डिग्रीच्या नंतर ऑनर्स डिग्री घेतली पाहिजे, तर त्याची सुद्धा आपल्या या विद्यापीठाने आणि आपल्या महाविद्यालयात सुद्धा तरतूद करून ठेवलेली आहे. त्याला म्हणतात डिग्रीचं 4th इयर. दिसतंय हे? डिग्रीचं 4th इयर आहे. आणि याच्यासाठी सत्र किती? 7 आणि 8 आहे. आणि याची लेवल कोणती आहे? 6.0 ही लेवल आहे. आता तुम्हाला या ठिकाणी ही जी क्रेडिट दिसत आहे ते या दोन्ही सत्राची मिळून ही क्रेडिट आहे. सेम 1 आणि 2 ची क्रेडिट 44 आहे. म्हणजे सेम 1 ला किती असणार आहे? 22. ओके, एका सत्राची क्रेडिट 22 आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एकूण हे 3 सत्र पूर्ण 6 सत्र पूर्ण कराल तेव्हा एकूण तुमचे जे क्रेडिट बनतात म्हणजे आहेत तुम्हाला दिलेले ते 132 आहे. आलं लक्षात? आता या क्रेडिट पैकी महत्वाचा मुद्दा, तुम्ही जेव्हा इथे ऍडमिशन घेतली आहे तेव्हा विषय निवडले आहेत. प्रत्येक विषयाला अनुसरून काही क्रेडिट आहेत. मात्र तुम्ही जे काही बीएच्या प्रथम सत्राला आला तिथं तुम्हाला पहिल्या सत्राला 22 क्रेडिट, दुसऱ्या सत्राला 22 क्रेडिट म्हणजे फर्स्ट इयरचे एकूण क्रेडिट किती झाले? 44 क्रेडिट. या 44 क्रेडिट पैकी तुम्हाला 40 क्रेडिट मिळवणं अनिवार्य आहे. तोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयर पास नाही. तोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयर पास नाही. आलं लक्षात? पहा, तुम्हाला प्रत्येक सत्राला 22 क्रेडिट आहेत. 2 सत्राचं मिळून 1 वर्ष बनतं. 2 सत्राचे मिळून एकूण 44 क्रेडिट आहेत. 44 क्रेडिट पैकी जोपर्यंत तुम्ही 40 क्रेडिट मिळवत नाही तोपर्यंत तुम्ही पहिलं वर्ष पास होत नाही. ओके, जोपर्यंत तुम्ही 80 क्रेडिट मिळवत नाही तोपर्यंत तुमचे या डिग्रीचे 2 वर्ष पूर्ण होत नाही. जोपर्यंत तुम्ही 120 क्रेडिट मिळवत नाही तोपर्यंत या डिग्रीचे 3 वर्ष पूर्ण होत नाही, म्हणजे तुम्हाला डिग्री मिळणार नाही. आणि जर कोणी नंतर जर कोणी पास झाला 120 डिग्री क्रेडिट घेऊन समोर गेला तर त्याला 160 क्रेडिट मिळवणं आवश्यक आहे. तेव्हाच त्याला काय होईल? ह्या 4थ्या वर्षाची कोणती डिग्री मिळेल? डिग्री विथ ऑनर्स. किंवा जर त्याने रिसर्चचा ऑप्शन निवडला असेल तर ऑनर्स विथ रिसर्च असं त्याला डिग्री मिळणार आहे. आता महत्वाचा हा 4थ्या वर्षातला मी एक आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो. या लाल अक्षरात मी काय लिहिले? This 4th year is equivalent to PG first year. हा जो 4था वर्ष आहे, तुम्ही जर 3 वर्ष डिग्रीचे इथे केले बीएची आणि 4थी वर्ष इथे केलं तर जेव्हा तुम्हाला एमए ला जायचं आहे तेव्हा तुम्हाला एमए किती वर्षाचं असतं? 2 वर्षाचं आहे. तेव्हा एमए 1 वर्षाचं करायचं. इथे 4थं वर्ष केलं तुम्ही तर तिथं फक्त एमए 1 वर्षाचं करायचं आहे तुम्हाला.
आणि अशा पद्धतीने तुम्हाला एका वर्षाच्या त्या एमए च्या नंतर एमए ची सुद्धा डिग्री मिळणार आहे. म्हणजे इथलं चौथं वर्ष हे तिथलच्या एमए च्या अभ्यासक्रमाला अनुसरून बनवण्यात येणार आहे. म्हणजे तिथं जे अभ्यास करायचे आहे ते ऑलरेडी इथं होऊन चाललंय तुमचं, आणि म्हणून तुम्हाला नाही का या ठिकाणी चौथ्या वर्षाची इथं तरतूद करून ठेवलेली आहे मित्रांनो. आणि फार महत्त्वाच्या त्या डिग्र्या तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे क्रेडिट सिस्टम हे म्हणजे वर्ष, सत्र आणि त्याला अनुसरून असलेले क्रेडिट आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मिळवायचे असलेले क्रेडिट या संदर्भात ही माहिती आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्यापैकी काही विद्यार्थ्याला असं वाटलं आपण हे वर्ष कंप्लीट करावं आणि नंतर पुढच्या वर्षी ITI ला जावं किंवा आणखी कुठेतरी जावं, ओके, असं वाटत तुम्हाला? वाटणं स्वाभाविक आहे, अनेक मुलं करतात तसं. तर त्याचं हे पहिलं वर्ष वाया जाणार नाही. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की जो विद्यार्थी सत्र 1 म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 कंप्लीट करतो, सगळे विषय पास होतो आणि त्याला 40 क्रेडिट मिळतात, कमीत कमी 40 क्रेडिट मिळतात. आणि या 40 क्रेडिट सोबत त्याने सीसी म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी असते किंवा स्पोर्ट्स असतं किंवा तुमच्या गावामध्ये तुम्ही समाजसेवा केली असेल त्याच्या सगळ्या गोष्टी ते पुरावे आमच्यापर्यंत आणून दिले आणि त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्ही 4 क्रेडिट मिळवले तर तुम्हाला काय भेटेल? प्रमाणपत्र, सर्टिफिकेट कोर्स केल्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे. लक्षात काय करावं लागेल पण त्यासाठी? म्हणजे ह्या दोन्ही सत्राचे विषय पहिल्यांदा काढावे लागतील. दोन्ही सत्रातले विषय तुम्हाला पहिल्यांदा काढावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला या दोन्हीचं टोटल 40 क्रेडिट मिळालं पाहिजे आणि सोबत एक्स्ट्रा जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यातून 4 क्रेडिट मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सेम 1 आणि सेम 2 साठी एकूण किती क्रेडिट मिळवायचे आहेत? 40 आणि 4 एकूण 44 क्रेडिट मिळवायचे आहेत. आणि हे 44 क्रेडिट मिळाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट बीए चं सर्टिफिकेट भेटणार आहे. असंच जर तुम्ही सेकंड इयरला पोहोचता म्हणजे सत्र 3 आणि 4 मध्ये पोहोचला तर तिथं सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता आपण दुसरा काहीतरी कोर्स केला पाहिजे किंवा आपलं दुसरं काम आहे किंवा एखादं लग्न आहे म्हणून आता शिक्षण बंद करावं असं वाटलं असेल किंवा दुसरीकडे काही नोकरी लागली म्हणून ती कागदपत्र घेऊन जावे लागत असतील, ते हे शिक्षण थांबवावं लागत असेल तर तिथं सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो. विद्यार्थ्याने आणि शासनाने अशी तरतूद केलेली आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याने या सत्रात 1 आणि 2 चे पूर्ण सगळे विषय पास झालेले, त्याच्यानंतर 3 आणि 4 चे सगळे विषय पास आहेत आणि तो त्याच्यानंतर 80 क्रेडिट मिळवून इथलचे हे 4 क्रेडिट एक्स्ट्रा मिळवून म्हणजे एकूण किती 84 जर क्रेडिट त्याने मिळवले तर त्याला कोणती सर्टिफिकेट मिळेल? डिप्लोमा सर्टिफिकेट. तुम्ही डिप्लोमा करण्यासाठी 1000, 2000, 5000 बाहेर खर्च करता, बरोबर? इथे मोफत तुम्हाला डिप्लोमा मिळणार आहे जर शिक्षण मध्ये थांबवायचं झालं तर. आता एखादा विद्यार्थ्याने डिप्लोमा झाला आणि आपली पीसी काढून घेऊन शकतो, त्याला पुन्हा परत येता येते का? येता येते. या शैक्षणिक धोरणामधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इथे तुमच्या मनात आलं तेव्हा नाही, तुमच्या मनात या बीएचा पहिलं वर्ष झाल्यानंतर बाहेर पडण्याचा विचार आला तर सर्टिफिकेटची तरतूद आहे. जर तुमच्या मनात आलं बीएचं हे दुसरं वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण बाहेर पडलं पाहिजे तर त्याच्या संदर्भात डिप्लोमाची तरतूद आहे. आणि आता वाटलं तुम्ही पीसी काढली, घरी गेलात, वर्षभर घरी बसलात आणि पुन्हा वाटलं की आपण 3rd इयर करायला पाहिजे होतं तर त्याची सुद्धा तरतूद आहे मित्रांनो. तुम्ही पुन्हा 3rd इयरला वापस येऊ शकता. तुमचं सर्टिफिकेट ते कामाला येणारच आहे, डिप्लोमाचं प्रमाणपत्र तेही कामाला येणार आहे आणि तुम्ही पुन्हा 3rd इयरला येऊ शकता आणि 3rd इयरला येऊन तुमचं जे काही पुढचं शिक्षण आहे ते कंप्लीट करू शकता. परंतु एक अट अशी आहे मित्रांनो, तुम्ही परत 7 वर्षाच्या आत आला पाहिजे. कुठून? जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी ऍडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही आता 2024-25 मध्ये ऍडमिशन घेतलं जुलै महिन्याच्या 1 तारखेला, तर या 1 जुलै 2024 पासून 7 वर्ष कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्ही परत आला पाहिजे. ही तुमची अट आहे. जर 7 वर्ष होऊन एकही दिवस झाला तर तुम्हाला पुन्हा या डिग्रीच्या कोर्सला जॉईन होता येणार नाही. आलं लक्षात? म्हणून निर्णय घेत असताना आतापासून त्याच्याबद्दल अलर्ट राहणं फार आवश्यक आहे. आपण कुठला अभ्यासक्रम निवडलाय आणि त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असताना पुढे काय करायचं आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण अलर्ट राहणं मित्रांनो खूप आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या
शिक्षण पद्धतीमध्ये काही तुम्हाला वर्टिकल दिलेले आहेत, काही वर्टिकल दिलेले आहेत आणि या वर्टिकलला अनुसरून तुमचं भविष्य घडणार आहे. हे वर्टिकल म्हणजे तुमच्या एका अर्थाने भविष्याची आतापासून केलेली मांडणी आहे. या ठिकाणचे पहा, हे वर्टिकल आहे. हे ए बी सी डी ई एफ असे हे वर्टिकल आहेत नंबर त्याचे आणि त्याला टाईप आपण नाव दिलेलं आहे मेजर. आपण म्हणजे विद्यार्थी आहे, मेजर अँड मायनर. त्याच्यानंतर AEC, त्याच्यानंतर VSEC, त्याच्यानंतर ओपन इलेक्टिव्ह आणि CC. पहा, ए मध्ये आपण काय नाव दिलंय, मेजर अँड मायनर. आता तुम्ही इथं आलात, ऍडमिशन घेतला, बरोबर, तुम्हाला विषय निवडायचे. मी दाखवलेले किती विषय तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये 16 विषय. त्या 16 विषयांपैकी तुम्हाला या ठिकाणी 3 विषय निवडायचे. काय म्हणून, मेजर आणि मायनर म्हणून. हे पहा, मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे प्रमुख किंवा मुख्य आणि मायनर म्हणजे त्याच्यापेक्षा उप. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 2 विषय निवडायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या एक्झामिनेशन आणि मार्क सिस्टमच्या संदर्भात चर्चा करत होतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की आपल्या महाविद्यालयामध्ये जे एकूण 16 विषय आहेत त्यापैकी तुम्हाला मेजर आणि मायनर म्हणून आता निवडायचं आहे. मी या ठिकाणी उदाहरण म्हणून तुमच्या समोर 3 विषयांचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता की फिलॉसॉफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय मी या ठिकाणी तुमच्या समोर मुद्दा म्हणून, म्हणजे मी फिलॉसॉफीचा असल्या कारणाने आणि हे 2 विषय असे एकूण 3 विषय मी तुमच्या समोर इथं उदाहरणासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही कोणतेही विषय याच्यापैकी आपल्या 16 विषयापैकी निवडू शकता. ओके, तर या 3 विषयाला जेव्हा तुम्ही निवडणार, आपण एका वर्टिकलला अनुसरून निवडू. ओके, हे समजा हा विषय फिलॉसॉफी आहे तर 3 क्रेडिटचा असणार. ऍक्च्युअल मध्ये याला 2 क्रेडिट आहेत, परंतु या विषयाला प्रॅक्टिकल नाही म्हणून प्रॅक्टिकलचा 1 क्रेडिट असा गृहीत धरून याला तो जोडला गेला आणि एकूण 3 क्रेडिट या ठिकाणी या विषयाला दिलेले आहेत. आता एक क्रेडिट म्हणजे काय, तर त्याचा इथं या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की 15 तास म्हणजे 1 क्रेडिट. 15 तास म्हणजे 1 क्रेडिट. तर 3 तास म्हणजे किती क्रेडिट झाले आपले, 3 क्रेडिट म्हणजे किती तास झाले, म्हणजे या ठिकाणी तुमच्या सेम 1 ला हा जो विषय आहे तो 45 तास शिकवण्यात येणार आहे. किती, 45 तास शिकवण्यात येणार आहे. ओके, आता जेव्हा हा कोर्स तुम्ही शिकणार आहात फिलॉसॉफी, याच्यासाठी तुम्हाला एकूण 6 जो काही सिलेबस फॉर्म झालेला आहे, तुम्हाला सांगताना आनंद होईल की आपल्या महाविद्यालयामधून मी आणि आमचे गायकवाड सर आम्ही दोघांनीही या विद्यापीठाचा जो काही अभ्यासक्रम वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे मान्यवर असतात, तर आम्ही आमच्या विषयाचे अभ्यासक्रम बनत असताना त्या समितीमध्ये आम्ही होतो. म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि ह्या खूप वेगवेगळ्या समित्यांच्या लोकांशी चर्चा करून, वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करून या संदर्भात जे काही माहिती आम्ही घेतलेली आहे त्या आधारावर नाही काही तुम्हाला सगळं सांगणं आहे मित्रांनो. तर फार खूप महत्त्वाची ही एज्युकेशन पॉलिसी आहे आणि ही खरंच सगळ्यांसाठी हितकारक आहे. तर मला असं म्हणायचं होतं की या ठिकाणी जो अभ्यासक्रम बनलेला आहे तो 6 युनिट्स आहे. यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये 5 युनिट होते, परंतु या वर्षीपासून तुम्हाला 6 युनिटचा अभ्यासक्रम इथे देण्यात येणार आहे. आणि हा जो 6 युनिटचा अभ्यासक्रम आहे तो 100 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही मेजर किंवा मायनर निवडणार आहात तो नॉन प्रॅक्टिकल विषय, मी नॉन प्रॅक्टिकल विषयाच्या संदर्भात बोलतोय, तर तो 100 मार्काचा असणार आहे. आणि हे 100 मार्काचं बायफर्केशन केलेलं आहे 60 मार्क अधिक 40 मार्क. 60 अधिक 40 किती, 100 मार्क. म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका ही 60 मार्काची येईल. विद्यापीठाकडून जेव्हा तुमची परीक्षा घेण्यात येईल तेव्हाची तुमची प्रश्नपत्रिका ही 60 मार्काची असणार आहे आणि तुमची 40 मार्काची जी परीक्षा आहे ती इथं या कॉलेजमध्ये आम्ही घेणार आहोत. लक्षात. आता या 40 मार्कामध्ये जी परीक्षा होणार आहे ती 20 मार्काची थेरॉटिकल होणार आहे किंवा त्या सेमिनारच्या माध्यमातून होऊ शकते किंवा त्याच्यावर आणखी कुठले काही मेथड असतील तर त्या पद्धतीने आम्ही ते घेऊ.
परंतु 20 मार्काची परीक्षा ही एमसीक्यू टाइप होणार आहे. म्हणजे खालीलपैकी कोणता योग्य पर्याय आहे तो निवडा. असे एकूण तुम्हाला 20 प्रश्न येतील. त्या 20 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. ते 20 प्रश्न म्हणजे 20 एमसीक्यू असतील बरं का. आणि ते 20 एमसीक्यू हे 20 मार्कासाठी असतील. म्हणजे हे जे 40 मार्क आहेत जे आमच्या हातात आहेत, त्या 40 पैकी 20 मार्काची तुमची एमसीक्यूची परीक्षा होईल आणि 20 मार्काची जी परीक्षा होणार आहे ती तोंडीही होऊ शकते, लेखीही होऊ शकते. त्याच्या संदर्भात आम्ही पुढे तुम्हाला सांगत आहोत. तर हे 40 मार्क आमच्या हातात, कोणाच्या, शिक्षकांच्या हातात, कॉलेजच्या हातामध्ये आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि 60 मार्क हे विद्यापीठ तुम्हाला देणार आहे. त्याची थेअरी पेपर विद्यापीठ काढणार आहे. ते विद्यापीठ जेव्हा टाइम टेबल देईल तेव्हा ती परीक्षा होत असते. अशा पद्धतीने एकूण ही 100 मार्काची परीक्षा तुम्ही एका विषयाची देणार आहात. आलं लक्षात. आता ही 100 मार्काची परीक्षा तुम्ही जेव्हा द्याल तर पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे? तर तुम्हाला पास होण्यासाठी एकूण 40 मार्क पाहिजे. किती? 40 मार्क पाहिजे. आता हे 40 मार्क कसे पाहिजे? तुम्ही मग म्हणालात सर तुमचे 40 मार्काची मला गरज नाही आणि या 60 मार्काची तुम्ही परीक्षा दिली. तुम्ही जर म्हणलात सर तुमचे 40 मार्काची मला गरज नाही, मी 60 मार्काची विद्यापीठाची परीक्षा देतो, खूप अभ्यास करतो आणि 60 पैकी 40 मार्क मिळवतो, मी पास होतो, नाही जमत. तुम्हाला 60 मार्काची ही पेपर द्यावा लागेल आणि या कॉलेजमध्ये आम्ही जी परीक्षा घेऊ 40 मार्काची तेही तुम्हाला द्यावं लागेल. तेव्हा आणि त्या दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला 40 मार्क मिळवावे लागतील. जर तुम्ही म्हणलात सर तुम्ही मला 40 पैकी 40 मार्क देऊन टाका, मी 60 मार्काची परीक्षा विद्यापीठाची देत नाही, पास होतो, तरी नाही चालत. तुम्हाला विद्यापीठाची थेअरी परीक्षाही द्यावी लागेल आणि इतरची जी इंटरनलची परीक्षा आहे ती सुद्धा द्यावी लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला विद्यापीठाचा निकाल मिळेल. ओके. आता जी काही तुम्ही इतरची इंटरनल देणार आहात आणि विद्यापीठाची थेअरी परीक्षा देणार आहात, त्या थेअरी परीक्षेमध्ये किती गुण पाहिजेत आणि इतरच्या इंटरनल परीक्षेमध्ये किती गुण पाहिजेत तेव्हा तुम्ही पास व्हाल हे लक्षात घ्या. जे विद्यापीठ 60 मार्काचा पेपर घेणार आहे त्या 60 पैकी तुम्हाला कमीत कमी 24 मार्क पडले पाहिजे. किती? 24 मार्क. विद्यापीठाचा नियम आहे की तुम्ही 40% मार्कांनी उत्तीर्ण झाला तर 60 मार्काचे 40% जेव्हा काढतो आम्ही तेव्हा ते 24 मार्क होतात. आणि जर 40 मार्काचे हे जे 40 मार्काचे इंटरनल आहे या 40 मार्काचे 40% जर विचार केला तर ते होतं 16. तर अशा पद्धतीनं हे 24 आणि हे 16 मिळून तुम्हाला एकूण 40 मार्क पडले पाहिजे तरच तुम्ही पास. नाहीतर जर तुम्ही म्हणलात मला इथं इंटरनल मध्ये 30 मार्क पडले आणि विद्यापीठाचे 10 मार्क मी मिळवतो तर तुम्ही पास होता का? नाही. हे आता फार मोठा बदल केला. आणि इथे हे 60 मार्कापैकी 24 मार्क मिळवणं काय फार कठीण नाही मित्रांनो. आता यावर्षी विद्यापीठाची जी काही प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामध्ये एमसीक्यू नसणार आहे. त्याच्यामध्ये थेअरी प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि प्रश्नाचं उत्तर लांब लचक लिहिण्याची सुद्धा गरज नाही, कारण प्रश्न हे कमी मार्काचे बरं का. म्हणून आम्ही आता हे खऱ्या अर्थानं आमच्या समोरचं एक आव्हान आहे की तुम्हाला जेव्हा वर्गामध्ये शिकवायचं आहे तेव्हा ते विस्ताराने शिकवायचं आहे, परंतु जेव्हा तुम्हाला नोट्स लिहून द्यायचे किंवा तुम्हाला जे त्याचं उत्तर लिहिण्यासाठी सांगायचं आहे तर नेमक्या शब्दामध्ये ते सांगण्याचं काम आम्हाला तुमच्या समोर करायचं आहे. हे आमच्या समोरचं खऱ्या अर्थानं आव्हान आहे. आणि हे तुमच्या समोरचं सुद्धा आव्हान आहे मित्रांनो की वर्गात शिकत असताना एखाद्या संकल्पनेचा अभ्यास आम्हाला खूप सविस्तरपणे करायचा आहे, कारण ती संकल्पना आम्हाला समजून घ्यायची आहे. परंतु ती संकल्पना समजून घेतलेली परीक्षेमध्ये जेव्हा उत्तराच्या रूपात आम्हाला उत्तरायची आहे तेव्हा ती मोजक्या शब्दामध्ये सोडवायची. कारण प्रश्न 4 मार्काचा विचारला जाणार आहे, प्रश्न 3 मार्काचा विचारला जाणार आहे. आणि या पद्धतीने जर विचार केला तर हे फार एक कसरतीचं काम आता येणाऱ्या काळात आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये अनेक प्राध्यापक सेट नेट झालेले आहेत आणि अशा काळात सेट नेट झाले जेव्हा ती लेखी परीक्षा होती सेट नेटची. आजची सेट नेटची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे, गोल करायचं आहे, अशा पद्धतीची आहे. परंतु इथे तनपुरे सर आहेत, तांबे सर आहेत, बाकीचे आणखी सर आहेत. हे सेटनेट पास जेव्हा झाले तेव्हा लेखी परीक्षा होते आणि तेव्हा त्या सेटनेटच्या प्रश्नपत्रिका अशा येत होत्या की खालील प्रश्नाचं उत्तर 200 शब्दात लिहा. 200 शब्दातच लिहायचं आहे उत्तर. खालील प्रश्नाचं उत्तर 1000 शब्दात लिहा. 40 मार्काचा प्रश्न होता. पण सर 40 होता 1000 शब्दात लिहा. मग 1000 शब्द म्हणजे किती होतात याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असलं पाहिजे. अशाच पद्धतीनं आता येणाऱ्या काळात प्रश्नपत्रिका कशा निघतील की नाही मला माहित नाही, परंतु येणाऱ्या काळात 4 मार्काचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न, 8 मार्काचा प्रश्न असे येणार आहेत. आणि त्याच्यामुळं तुम्ही विद्यार्थी म्हणून एक नियोजन केलं पाहिजे की या प्रश्नाचं उत्तर मला किती मार्कासाठी आला तर कसं लिहायचं. म्हणजे 8 मार्कासाठी हा प्रश्न पडला
ही एखादी संकल्पना 8 मार्कासाठी विचारली तर त्याचं उत्तर मला किती लिहायचं आहे, तीच संकल्पना जर 3 मार्कासाठी विचारली तर त्याचं उत्तर मला किती लिहायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन सुद्धा तुम्हाला आजपासून करावं लागणार आहे. हे फार कसरतीचं काम आहे, परंतु इतके मजेशीर काम आहे मित्रांनो की तुम्हाला शिक्षण घेतलं असं वाटतं आणि या पद्धतीने तुम्हाला हे मार्क मिळवत जायचे आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी जर एखाद्या मुलाने प्रॅक्टिकलचा विषय घेतला, आपल्या कॉलेजमध्ये मानसशास्त्र आणि भूगोल, आता जे सर होते ते भूगोलचे सर होते, असे 2 विषय प्रॅक्टिकलचे आहेत. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी भूगोल घेतला असं, मानसशास्त्र घेतला असं, तर या प्रॅक्टिकलच्या विषयाच्या ज्या परीक्षा असतात त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या आहेत. या प्रॅक्टिकलच्या विषयाच्या ज्या परीक्षा आहेत, मी उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलंय. समजा या फिलॉसॉफी घेतला, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतला आणि एखाद्या विद्यार्थ्याने इकॉनॉमिक्स न घेता जॉग्राफी घेतला असेल किंवा जॉग्राफी किंवा सायकोलॉजी घेतला असेल, तर एकूण 3 विषय घ्यायचे. किती? 3. पण 3 पैकी समजा एक प्रॅक्टिकलचा विषय घेतला असेल तर त्या प्रॅक्टिकलच्या विषयाला 2 क्रेडिट आहेत, त्याला 4 युनिट असतील. जसं इथं 6 युनिटचा हा कोर्स आहे, तसं प्रॅक्टिकलचा जो विषय आहे त्याला 4 युनिटचा कोर्स आहे, सिलेबस आहे. पण ओके, आणि त्याची थेरी परीक्षा ही 30 मार्काची होती. किती? 30 मार्काची. म्हणजे जर फिलॉसॉफीचा पेपर 60 मार्काचा होतो तर जॉग्राफीचा पेपर किती मार्काचा होईल? 30 मार्काचा होईल आणि त्याला इंटरनल 20 मार्काचा असणार आहे आणि त्याला एकूण 50 मार्काचा पेपर. बरं का? विद्यापीठाचा 30 मार्काचा पेपर, इंटरनलचा 20 मार्काचा पेपर. त्या पेपरमध्ये पास होण्यासाठी त्याला 30 पैकी 12 मार्क पाहिजेत आणि 20 पैकी 8 मार्क पाहिजेत. अशा पद्धतीने एकूण 20 मार्क त्याला मिळवायचे आहेत या पेपरमध्ये. ठीक आहे. प्रॅक्टिकलच्या पेपरचे भाग 2 आहेत. एक थेरॉटिकल मध्ये पुन्हा इंटरनल आहे आणि एक टोटल प्रॅक्टिकल. मग प्रॅक्टिकल मध्ये पुन्हा युनिव्हर्सिटीचं प्रॅक्टिकल आणि कॉलेज लेवलचं इंटरनल प्रॅक्टिकल असे 2 भाग आहेत. त्या जॉग्राफीच्याच पेपरचं प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहे आणि ते 1 क्रेडिटचं आहे. प्रॅक्टिकलच्या विषयाचा 1 क्रेडिट म्हणजे 2 तास. बरं का? म्हणजे इथलचा 1 क्रेडिट म्हणजे 15 तास समजू नका, इथलचे 30 तास. प्रॅक्टिकलच्या जसं इथं ह्या आपण म्हटलं की इथं 15 त्रिक 45 तासाचा कोर्स आहे. जर आता इथं 1 क्रेडिट 15 तासाचा नाही, इथं 1 क्रेडिट हा 2 तासाचा असल्या कारणाने तो किती तासाचा होतो? 30 तासाचा होत असतो. आलं लक्षात? म्हणजे प्रॅक्टिकलच्या विषयाचा अभ्यासक्रम हा मोठा आहे, हे लक्षात घ्या. बरं का? आणि या पद्धतीने प्रॅक्टिकलचा जो विषय आहे त्याच्या प्रॅक्टिकलची परीक्षा ही विद्यापीठ 25 मार्काची घेतं. त्याच्यामध्ये इंटरनल लेवलला 25 मार्काची कॉलेज घेतं आणि एकूण 50 मार्काची परीक्षा ती होते प्रॅक्टिकल. म्हणजे थेरॉटिकल पार्ट वेगळा, प्रॅक्टिकल पार्ट हा वेगळा आहे. आणि ह्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये त्याला या 25 पैकी 12.5 मार्क मिळवणं अनिवार्य आहे. अर्थात एकूण 25 त्याला टोटल आलं पाहिजे तेव्हा तो त्या प्रॅक्टिकलच्या विषयामध्ये पास होतो, प्रॅक्टिकलच्या कोर्समध्ये पास होत असतो. मित्रांनो, हे झालं मेजर मायनरच्या संदर्भात. म्हणजे हे तुम्हाला जे 16 विषय आपल्याकडे आहेत त्यापैकी 3 विषय तुम्ही जे निवडलेले आहेत त्याच्या संदर्भात मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता खाली जे CDEF आहे याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे आपल्या इथं आता सध्या नाहीये. आपल्या इथं नाहीये म्हणजे याच्यामध्ये फक्त नाही सेकंड लँग्वेज जे AEC चा पार्ट आहे आणि ACC चा जो पार्ट आहे त्याला अनुसरून आपल्या इथं आजच्या घडीला काही नाही असा याचा अर्थ की आपल्यासाठी नवीन आहे. बरं का? म्हणजे जसं तुमच्यासाठी नवीन आहे ते आमच्या शिक्षकांसाठी सुद्धा ते नवीन आहे आता. आणि याला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचं आहे. तुमच्यामध्ये एबिलिटी जी असते ती एबिलिटी डेव्हलप करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाने AEC नावाचा हा कोर्स आता देऊ घातलेला आहे. आणि तुमची एबिलिटी नेमकी कुठल्या क्षेत्रामध्ये वाढली पाहिजे याचाही परिपूर्ण विचार करून आपल्या विद्यापीठाने या पहिल्या वर्षासाठी म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 साठी तुमच्या समोर हे जे AEC दिलेलं आहे याच्यामध्ये पहिला AEC जो आहे तो हा दिसतो. याच्यामध्ये इंग्लिश कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये डेव्हलपमेंट केलीच पाहिजे, तुमची क्षमता वाढवली पाहिजे, तुम्हाला पत्र वगैरे लिखाण आलं पाहिजे, इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन आलं पाहिजे. अशा भावनेतून तुम्हाला इंग्लिशचं ज्ञान, कारण आता देश आपला इंटरनॅशनल लेवलला गाजत चाललेला आहे किंवा आपण आता दळणवळणाच्या साधनाच्या आधारावर वैश्विक बनत चाललेलो आहोत. आणि हे सगळं तंत्रज्ञान जे आहे यासाठी आपल्याला इंग्लिशचं सुद्धा भान असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि यामुळे या ठिकाणी तुमच्या एबिलिटीला वाढविण्याच्या अनुषंगाने इंग्लिश कंपल्सरी केलेली आहे या वर्षी. बघा पहिल्याच वर्षी हे काय म्हणजे 3 वर्ष कंपल्सरी नाही. आणि
त्याचबरोबर MHU दिसते तुम्हाला. M म्हणजे मराठी, H म्हणजे हिंदी आणि U म्हणजे उर्दू. आपल्याकडे 3 सेकंड लँग्वेज आहेत आपल्या कॉलेजमध्ये. भारतामध्ये सेकंड लँग्वेज खूप आहे, परंतु आपल्या कॉलेजमध्ये मराठी, हिंदी, उर्दू असे 3 विषय आहेत. या 3 विषयापैकी एक घ्यायचा. मी ऑब्लिक दिले ना, तिरपिरेष म्हणजे ऑब्लिक. इंग्लिश तुम्हाला एक असणार आहे आणि एक त्याच्यासोबत तुम्हाला सेकंड लँग्वेज, याला मॉडर्न इंडियन लँग्वेज असं म्हटलेलं आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर ज्याची जी इच्छा असेल, ज्याला वाटतं की मला मराठी घ्यायचं आहे तो मराठी घेऊ शकतो, एखाद्याला वाटतं मला उर्दू घ्यायचं आहे उर्दू घेऊ शकतो, एखाद्याला वाटतं हिंदी घेतलं पाहिजे हिंदीमध्ये तो AEC पूर्ण करू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला इंग्लिश तर कंपल्सरी केलंच आहे, परंतु मी भारतामध्ये राहतो, तो भारताच्या बाहेर जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर मी जेव्हा जाईल तेव्हा मला हिंदीमध्ये कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. मी उत्तर भारतात जाणार आहे, दिल्लीत जाऊन अमुक कोर्स करणार आहे, दिल्लीत जाऊन व्यवसाय करणार आहे आणि त्याच्यासाठी मला दिल्लीत जाऊन हिंदी आली पाहिजे, तर तो इथे हिंदीचा कोर्स करू शकतो. हिंदीची एबिलिटी जी आहे ती शिकू शकतो तो. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी AEC जेव्हा घ्याल तेव्हा इंग्लिश तुम्हाला असणार आहे. सेक्शन 1 सेक्शन A मध्ये इंग्लिश आणि सेक्शन B मध्ये तुम्हाला जी सेकंड लँग्वेज आहे किंवा MIL जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यासाठी विद्यापीठाने 2 क्रेडिट दिलेले आहेत. या 2 क्रेडिटसाठी 4 युनिटचा तुमचा सिलेबस असतो. म्हणजे इंग्रजीचे 2 युनिट असतील आणि जे काही तुम्ही दुसरं घेणार आहात त्याचे 2 युनिट असतील. अशा पद्धतीने हे 4 युनिटचा सिलेबस तुमच्या समोर येईल. याच्यासाठी विद्यापीठाने 50 मार्क ठेवलेले आहेत. 30 मार्क थेरीचे असतील, 20 मार्क तुम्हाला इंटरनलच्या माध्यमातून मिळवायचे आहेत. हे पहा, हे इंटरनल जे दिसते ना सगळे ही जी उभी रांग आहे, ही कॉलम आहे ना, ती सगळे इंटरनलचे मार्क आहेत आणि हे सगळे कॉलेजमध्ये इथे मिळणार आहेत. ते कोणाकडून? आमच्याकडून, म्हणजे शिक्षकांकडून, त्या विषयाच्या त्या शिक्षकांकडून तुम्हाला हे सगळे इंटरनलचे पहा. त्याची तुम्ही टोटल जर केली ना किती होईल मित्रांनो तुम्ही विचार करा. म्हणजे तुमचे 40% मार्क हे इंटरनल इथे तुम्हाला मिळत चाललेले आहेत. फक्त तुमचं इथे प्रेझेंट राहणं खूप गरजेचं आहे. आमच्याशी कम्युनिकेशन करणं, आम्ही जे काही तुम्हाला अभ्यास देऊ तो अभ्यास पूर्ण करणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही आम्ही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क द्यायला तयार आहोत, पण तुम्ही जर व्यवस्थित इथे येऊन सगळा अभ्यास केला आम्ही पुन्हा मुद्दामून कमी करणं वगैरे काही करणार नाही. परंतु तुम्ही या रेग्युलर या व्यवस्थित इथे अभ्यास करा. आम्ही जे काही तुम्हाला होमवर्क सांगू, जे काही आम्हाला तुम्हाला असाइनमेंट देऊ, जे काही तुमच्या टेस्ट आम्ही घेऊ, त्या सगळ्या टेस्टला तुम्ही सामोरं जा, त्याच्यामध्ये भाग घ्या आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही कल्पनाही करणार नाही, तुम्हाला चांगले मार्क आले घेण्याचा प्रयत्न. परंतु तुम्ही येणारच नसाल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सहभाग घेणारच नसाल तर आम्हाला तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. म्हणजे इंटरेस्ट नाही याचा अर्थ मार्क देण्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही. तर तुम्ही मार्क मिळवण्यासाठी रोज आलं पाहिजे, अभ्यास चांगला केला पाहिजे, सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. ही या ठिकाणी या इंटरनलच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने ITS इंडियन नॉलेज सिस्टीम, I म्हणजे इंडियन, K म्हणजे नॉलेज, S म्हणजे सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा जो भाग आहे तो मुद्दाम यावर्षी या तुमच्या नवीन मुलांसाठी दिलेला आहे. याला ढोबळमानाने भारतीय ज्ञान परंपरा असं म्हणतात. भारतीय ज्ञान परंपरा म्हणतात. भारताच्या इतिहासामध्ये ज्या ज्या काही गोष्टींचं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे आणि मात्र ते राहून गेलं. भारताच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे मात्र ते अनावधानाने राहून गेलं आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून या ठिकाणी विद्यापीठाने त्याची एक व्यवस्थित मांडणी करून आपल्या समोर तो सिलेबस दिलेला आहे. त्याला IKS म्हणतात. या IKS मध्ये मी तुम्हाला मुद्दामून सांगतो मित्रांनो, हा IKS एका अर्थाने मी हा IKS चा सिलेबस पाहिला. मी विद्यापीठाच्या विविध बैठकांना जेव्हा गेलो तेव्हा मी तो सिलेबस पाहिला. तर आता मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये काही स्लाइड मध्ये जेव्हा ह्युमॅनिटीज सांगितलं, फॅकल्टी ज्या दाखवलेल्या आहेत त्या फॅकल्टी कोणत्या? ह्युमॅनिटीज, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सायन्स टेक्नॉलॉजी आणि इंटरडिसिप्लिनरी या ज्या फॅकल्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. या 4 फॅकल्टीला अनुसरून 4 युनिट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये IKS च्या सिलेबस मध्ये हे दिसल्या ना 4 फॅकल्ट्या. ह्युमॅनिटीज म्हणजे काय? BA, BCom, BSc आणि हे सॉरी इंटरडिसिप्लिनरी. अशा या 4 ज्या फॅकल्टी आहेत या 4 फॅकल्टीला अनुसरून हा IKS चा सिलेबस तयार करण्यात आलेला आहे. या IKS मध्ये BA च्या सगळ्या विषयाला म्हणजे तत्वज्ञान असेल, इतिहास असेल, भाषा असेल, समाजशास्त्र असेल, या सगळ्या विषयाच्या काही मोजक्या आणि महत्त्वाच्या संकल्पना घेऊन तुम्हाला IKS चा अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. सायन्सच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट घेऊन तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम देण्यात येणार आहे.
कॉमर्सच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्याच्यात त्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव केलेला आहे. इंटरडिसिप्लिनरी जे विषय आहेत त्याच्यातल्या काही कन्सेप्ट घेऊन ते तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो IKS चा अभ्यासक्रम आहे तो 4 युनिट मध्ये डिझाइन केलेला आहे आणि 4 युनिट हे जे आहे ते या आपल्या ज्या 4 फॅकल्टी आहेत ह्युमॅनिटीज, कॉमर्स, सायन्स आणि इंटरडिसिप्लिनरी या 4ही फॅकल्टीला अनुसरून हा IKS चा अभ्यासक्रम डिझाइन करण्यात आलेला आहे. मित्रांनो याच्यानंतर जे डी नावाचं डी वर्टिकल आहे याच्यामध्ये आपण VSEC पाहतो. हे खऱ्या अर्थानं व्होकॅशनल स्किल एनहान्समेंट कोर्स आहे बरं का. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने पुन्हा तसंच इंग्लिश आणि दुसरं सेकंड लँग्वेज म्हणजे इथंही तुमची स्किल डेव्हलप करण्यात आली. तुमची व्होकॅशनल व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट निर्माण करण्यासाठी या ठिकाणी इंग्लिशला पुन्हा तुमच्या समोर दिलेलं आहे आणि एक तुमच्या इच्छेनुसार सेकंड लँग्वेज तुम्हाला निवडायची आहे. याच्यासाठी 2 पिरियड आहेत, 4 युनिट आहेत, 50 मार्काची परीक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्हाला हे जे VSEC आहे याची परीक्षा पूर्णपणे कॉलेजमध्येच होईल. म्हणजे याला इंटरनल आजच्या तारखेची सांगतो तुम्हाला मी, पुढचं उद्या माहित नाही काय बदल होऊ शकतो, परंतु आजच्या तारखेची सांगतो याची परीक्षा पूर्णपणे कॉलेजमध्येच होईल. 50 पैकी 50 मार्क कॉलेजच्या हातामध्ये आहे. या परीक्षेला जर तुम्ही सामोरे गेला, चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली, चांगली मांडणी केली तर याच्यामध्ये तुम्हाला भरघोस असे मार्क मिळू शकतात. मित्रांनो तर ही 50 मार्क या ठिकाणी IKS ची सुद्धा तुम्हाला कॉलेज लेवलला परीक्षा होणार आहे आणि VSEC ची परीक्षा जी आहे ही पण कॉलेज लेवलला म्हणजे इंटरनल पद्धतीने परीक्षा होणार आहे. अशा पद्धतीने हे AAC आणि VSEC आहे. त्याच्यानंतर ई वर्टिकल आहे. हे ई वर्टिकल म्हणजे ओपन इलेक्टिव्ह, या जनरल इलेक्टिव्ह असे म्हणतात. आता हे ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय की अशा पद्धतीचे एक ऐच्छिक विषय की तो तुम्ही कुठूनही मिळवू शकता. 40% जे ऑनलाईन शिक्षण आहे मी म्हटलं होतं पहिलं त्याचं इथं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो आपण की तुम्ही इथं एखादा ओपन इलेक्टिव्हचा जो कोर्स आहे तो ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. या ओपन इलेक्टिव्ह मध्ये 2+2 म्हणजे तुम्हाला 2 कोर्स करायचे आहेत. ते 2 एकूण 4 क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. तर याच्याही पेक्षा तुम्ही जास्त क्रेडिट मिळवू शकता. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की मी 3 ओपन इलेक्टिव्ह घ्यावं, घेऊ शकतो, 4 घ्यावं, घेऊ शकतो, 8 पर्यंत घेऊ शकतो. एकूण 8 ओपन इलेक्टिव्ह करण्याची मुभा त्या विद्यार्थ्याला आहे. वरचे केले तरी काय हरकत नाही, परंतु ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. नॉलेज म्हणून तुम्ही कितीही ओपन इलेक्टिव्हचे कोर्स करू शकता, परंतु मार्कच्या अनुषंगाने क्रेडिटच्या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला 8 क्रेडिट संपूर्ण कोर्समध्ये करता येऊ शकतात. तर हे ओपन इलेक्टिव्हच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे BA चे विद्यार्थी आहात, BA च्या विद्यार्थ्याला BA च्या डिसिप्लिन मध्ये म्हणजे ह्युमॅनिटीजच्या डिसिप्लिन मध्ये जे कोणते विषय येतात त्या विषयाचा ओपन इलेक्टिव्ह घेता येत नाही. म्हणजे समजा तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा इतिहास विषय असेल, काहींचा अर्थशास्त्र असेल, काहींचा भूगोल असेल, काहींचा तत्वज्ञान असेल, काहींचा मानसशास्त्र असेल, काहींचा राज्यशास्त्र असेल, तर तुमच्यापैकी कोणत्याच मुलांना आता मी जे विषय सांगितलेले आहेत त्या कोणत्याच विषयाचा ओपन इलेक्टिव्ह घेता येणार नाही. म्हणजे BA चे जे तुमचे किती विषय आहेत एकूण आपल्या कॉलेजमध्ये 16 विषय, त्या 16 विषयापैकी सुद्धा कोणताच ओपन इलेक्टिव्हचा कोर्स तुम्हाला करता येणार नाही. हा नियम आहे. ओपन इलेक्टिव्ह हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर आपल्या कॉलेजमध्ये आणखीन एक दुसरी फॅकल्टी आहे. मी तुम्हाला सांगितलं किती फॅकल्टी आहेत आपल्याकडे, ह्युमॅनिटीज, सायन्स, कॉमर्स आणि इंटरडिसिप्लिनरी ही एक आहे. तर या 4 फॅकल्टी मधल्या तुम्ही ज्या फॅकल्टीच्या ती फॅकल्टी सोडून दुसऱ्या कोणत्याही फॅकल्टीचा ओपन इलेक्टिव्ह तुम्हाला घेता येत असतो. तर आता आपल्याकडे जर एखाद्या मुलांना आम्ही वर्टिकल मध्ये इकडे मेजर मायनर मध्ये तुम्हाला जे फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी किंवा सोशियोलॉजी, हिस्ट्री असे विषय दिलेले आहेत, मात्र मराठी तुम्हाला शिकायचं आहे तर असे विद्यार्थी मराठी किंवा हिंदी वगैरे वगैरे हे ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून घेऊ शकतात. आणि जसं तुम्हाला एकच वर्ष आहे का 3 वर्ष आहे? नाही, एकच वर्ष. तर किती मार्काचा असेल? कोणता? 50 मार्काचा आहे. 50 मार्क. प्रॅक्टिकली इंटरनल 20 मार्काचा. 20 मार्काचा. म्हणजे यांना फक्त 30 मार्काचा 30 मार्काची थेरी परीक्षा होती. तर अशा पद्धतीने कॉमर्स मधला अर्थशास्त्र ते घेऊ शकतात.
आता मी सांगतो. तर जसं तुम्ही BA चे मुलं BA चा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स घेऊ शकत नाही, तसं सायन्सचे मुलं सायन्सचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स घेऊ शकत नाहीत. कॉमर्सचे मुलं कॉमर्सचा जो ओपन इलेक्टिव्हचा कोर्स आहे तो करू शकत नाहीत. कॉमर्सच्या मुलांना सायन्सचा किंवा आर्ट्सचा करावा लागेल. सायन्सच्या मुलांना कॉमर्सचा किंवा आर्ट्सचा करावा लागेल. म्हणजे आपण ज्या विद्याशाखेमध्ये शिकत आहोत त्या विद्याशाखेचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स सोडून तुम्हाला दुसऱ्या विद्याशाखेचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स करता येईल. म्हणजे तुमच्या मनात जर आलं मला मायक्रोबायोलॉजी या विषयाचा ओपन इलेक्टिव्ह करायचा आहे तर तुम्ही करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला टॅली हा कॉमर्स मधला विषय आहे ना, तर तिथंच आम्हाला ओपन इलेक्टिव्हचा कोर्स करायचा आहे, तुम्ही करू शकता. जर एखाद्या सायन्सच्या विद्यार्थ्याला वाटलं मला फिलॉसॉफीचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स करायचा आहे तो करू शकतो. एखाद्या कॉमर्सच्या विद्यार्थ्याला वाटलं की मी हिस्ट्रीचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स करावा करू शकतो. अशा पद्धतीनं वेगळ्या फॅकल्टी मी इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन हे जे आपलं आहे असं मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं. त्याचं कारण असं आहे की या ओपन इलेक्टिव्हच्या माध्यमातून आपल्याला विद्यापीठाने शासनाने ही मुभा दिलेली आहे की तुम्ही आपल्या विषयाच्या किंवा आपल्या फॅकल्टीच्या बाहेर जाऊन वेगळ्या फॅकल्टीचा सुद्धा एखादा विषय घेतला पाहिजे आणि त्याचं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. अशा पद्धतीने ही तरतूद या ठिकाणी करून ठेवली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो शेवटचं जे वर्टिकल आहे ते F नावाचं, त्याला सीसी म्हटलेलं आहे त्याला आणि त्या सीसी साठी तुमच्या या सत्रासाठी 2 क्रेडिट आहेत आणि एकूण तुम्हाला त्याच्यामधून डिग्री होत असतं 8 क्रेडिट मिळवायचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा म्हणालो की जेव्हा जर एखाद्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट म्हणजे पहिलं वर्ष करायचं सर्टिफिकेट मिळवायचं आणि बाहेर पडायचं आहे त्याला 4 क्रेडिट एक्स्ट्राची मिळवायचे आहेत, तर ते 4 क्रेडिट त्याला कुठून मिळवायचे आहेत तर या सीसी मधून मिळवायचे आहेत. सीसी म्हणजे नेमकं काय मित्रांनो, तर तुमच्या सगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज. एखाद्याला खेळामध्ये भाग घ्यायचा आहे सीसी मध्ये त्याची नोंद होईल. एखाद्यानं राष्ट्रीय सेवा योजनेचं काम केलं त्याची नोंद सीसीच्या माध्यमातून होईल. एखाद्या मुलाने गाण्यामध्ये भाग घेतला त्याची नोंद सीसीच्या माध्यमातून होईल. एखाद्या मुलानं गावात काही समाजसेवा केली त्याचा म्हणजे ग्रामपंचायतनं एखादा उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये काम सहभाग दिला त्याचं प्रमाणपत्र मिळवलं तर त्याची नोंद कुठं होईल, इथं होईल. याच्याशिवाय तुम्ही ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करणार आहात त्या सगळ्या गोष्टींची नोंद इथे होईल. मात्र त्याची नोंद करून घेणं हे तुमची जबाबदारी आहे. कारण या नोंदीच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, क्रेडिट भेटणार आहे. आणि हे क्रेडिट जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही या भलेही तुम्ही वरच्या सगळ्या वर्टिकलच्या माध्यमातून भरपूर मार्क घेतले परंतु इथलच्या या सीसीच्या माध्यमातून तुम्ही एकही क्रेडिट मिळवला नाही तर तुमची डिग्री मिळत नाही, तुम्ही पास होत नाही. लक्षात घ्या. म्हणून इथे काय म्हणलं आहे, कम्युनिटी एंगेजमेंट म्हणजे समाजाशी तुम्ही बांधील राहिलं पाहिजे, तुम्ही राष्ट्राची सेवा केली पाहिजे, तुम्ही क्रीडा असू देत कला असू देत अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाग घेतला पाहिजे. अशा भावनेतून ही कंपल्सरी केलेलं आहे मित्रांनो. हे सगळे वर्टिकल तुम्ही पूर्ण केले पाहिजेत, तेव्हाच खऱ्या अर्थानं काय होईल तुमचं शिक्षण पूर्ण होईल. नुसता अभ्यास करून जमणार नाही, तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यावा लागेल, समाजाशी बांधिलकी तुम्हाला ठेवावी लागेल. असे सगळे विषय डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अजून तुमच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो. एकूण पहिल्या वर्षाचा हा जो अभ्यासक्रम आहे तो 22 क्रेडिटचा आहे. 22 पैकी तुम्हाला 20 क्रेडिट या पहिल्या सत्राला मिळवणं अनिवार्य आहे. दुसऱ्याही सत्राला 22 क्रेडिट आहेत, तिथेही तुम्हाला 20 क्रेडिट मिळवणं आवश्यक आहे. एकूण 40 क्रेडिट होतात. जर या पहिल्या वर्षी तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला इतर 4 क्रेडिट या सीसीच्या माध्यमातून मिळवायचे आहेत. एकूण 44 क्रेडिट होतील आणि तुम्हाला प्रमाणपत्र. दुसऱ्या वर्षी जर तुम्ही 80 क्रेडिट अधिक 4 क्रेडिट मिळवले तर तुम्हाला डिप्लोम्याचे सर्टिफिकेट मिळेल आणि तिसऱ्या वर्षी 120 क्रेडिट तुम्ही जर मिळवले तर तुम्हाला बीएची डिग्री मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं तुमचं हे मेजर मायनर बीएससी एसी ओपन इलेक्टिव्हचं सगळं हे फ्रेमवर्क आहे तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. आता ही जी तुमची परीक्षा असणार आहे त्याची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आम्ही तयार केलं आहे, म्हणजे विद्यापीठानं तयार केलेलं आहे आणि विद्यापीठाला आम्ही या संदर्भात शिफारशी केल्या आणि त्या आधारावर विद्यापीठाने जवळपास स्वीकारलेलं आहे. तर एकंदर तुमच्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते अशा पद्धतीचं असू शकतं. अजून त्याच्यावर काम चालू आहे, परंतु आम्ही जो सादर केला त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की समजा हा फिलॉसॉफीचा पेपर आहे, उदाहरण म्हणून सांगतो मी फिलॉसॉफीचा हा विषय घेतला मी, तर त्याची परीक्षा 3 तासाची होईल. 3 क्रेडिटचा विषय आहे, कोर्स आहे, त्याची परीक्षा 3 तासाची. 2 क्रेडिटचा असेल तर त्याची परीक्षा 2 तासाची होईल. त्याच्यानंतर ही जी परीक्षा आहे ती
थेरॉटिकल होईल. म्हणजे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह नाही, एमसीक्यू नाही. याच्यामध्ये 2 लॉंग क्वेश्चन असतील. एकूण किती युनिट आहेत? 6 युनिट आहेत. तुमच्या 3 क्रेडिटच्या अभ्यासक्रमासाठी एकूण 6 युनिट आहेत आणि विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक युनिटवर प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता मी जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगत होतो त्याबद्दल बोलतो आहे. प्रत्येक युनिटवर प्रश्न विचारला जातो. जे 6 युनिट आहेत त्यापैकी कोणत्याही 2 युनिटवर लॉंग क्वेश्चन म्हणजे दीर्घोत्तर प्रश्न विचारले जाते आणि 4 वर लघु म्हणजे शॉर्ट आन्सर. तर एकूण अशा पद्धतीने तुम्हाला 3 क्रेडिटचा जो काही पेपर आहे तो 3 तासाचा असेल. त्याच्यामध्ये 6 प्रश्न विचारले जातील. 2 प्रश्न हे दीर्घोत्तरीय स्वरूपाचे असतील आणि 4 प्रश्न हे लघुत्तरीय स्वरूपाचे असतील. अशा पद्धतीने हे परीक्षेची तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती असू शकते. त्याच्या संदर्भात आणखीनही भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या तरतुदी सांगण्यात येतील. या ठिकाणी मी नंतरच्या स्लाइडमध्ये काही लिंक तुम्हाला दिल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठाची लिंक म्हणजे आपल्याकडे विद्यापीठ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी विद्यापीठाची मी लिंक तुमच्या समोर सादर केली होती, करणार होतो पण लाईट गेली, आता ते राहून गेलं. त्याच्यानंतर कॉलेजची आपली एक वेबसाईट आहे. त्या कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही टाकत असतो. तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहता येतील. कॉलेजचं फेसबुकचं अकाउंट आहे, कॉलेजचं एक युट्यूबचं अकाउंट आहे. त्या सगळ्या गोष्टींची लिंक मी तिथे दिली होती. याशिवाय युजीसी ज्याच्या या नियंत्रणाखाली हे सगळं आपलं महाराष्ट्रातलं भारतातलं शिक्षण चालू आहे ते युजीसी काय आहे हे तुम्हाला पाहता यावी याच्यासाठी मी तिथं त्याची लिंकही दिली होती. अशा या अनेक गोष्टींची तुम्हाला त्या ठिकाणी लिंक. याशिवाय ही जी सगळी स्कीम आहे, हा जो ड्राफ्ट आहे, हा मी जे सांगतो आहे ते खरं आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ती ड्राफ्टची लिंक तुम्हाला मी त्या ठिकाणी दिली होती. तुम्ही कधीही गुगलला जाऊन महाराष्ट्र शासनाच्या असो, विद्यापीठाच्या असो किंवा नुसतं गुगलला टाकलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 तरी तुम्हाला तो ड्राफ्ट येईल. मी जे जे सांगितलं ते त्याच्यामध्ये तुम्हाला बहुतांशी प्रमाणात ऐकायला मिळेल. परंतु एक गोष्ट सांगतो, जेव्हा तो ड्राफ्ट तुम्ही वाचाल तेव्हा सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्याच तिथं असल्या पाहिजे असं नाही. कारण त्या ड्राफ्टच्या आधारावर आपल्या विद्यापीठानं नेमकं काय घेतलं हा एक वेगळा भाग असतो. म्हणून विद्यापीठाची स्कीम जी आहे ती विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळते. विद्यापीठाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर ही जी BA ची तुमची स्कीम आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मी त्याचीही लिंक त्या वेबसाईटमध्ये आपल्या या PPT मध्ये आता दिली होती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जो तुमचा BA चा जो एकूण कोर्स आहे, वेगवेगळे कोर्स आहेत, प्रोग्राम आहे BA चा आणि ह्युमॅनिटीज फॅकल्टी मध्ये हा जो कोर्स चालला जातो याच्या अंतर्गत हे 16 विषय जे आहेत त्याच्या संदर्भाने जे मेजर, मायनर, AAC, BEC, ओपन इलेक्टिव्ह आणि CC आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली. दुसऱ्या वर्षात तुम्ही जेव्हा जाल मित्रांनो याच्यामधला तुम्हाला एकच मेजर राहणार आहे, एक मायनर राहणार आहे, एक विषय तुमचा स्किप होणार आहे. म्हणजे जे 3 विषय तुम्ही निवडले त्यापैकी एक विषय तुम्हाला सोडून टाकावा लागणार आहे. 2 विषय तुम्हाला घेऊन पुढे चालायचं आहे. त्या 2 पैकी एक विषय जो आहे तो मेजर असणार आहे आणि त्याच विषयामध्ये तुम्हाला पुढे गती करायची आहे, म्हणजे तुमचा विकास करायचा आहे. म्हणून आजपासून तुम्ही ठरवलं पाहिजे की मला नेमका मेजर विषय कोणता निवडायचा आहे, मला कोणत्या विषयामध्ये MA करायचं आहे, मला कोणत्या विषयामध्ये सेट करायचं आहे, मला कोणत्या विषयात PhD करायचं आहे. त्याचं नियोजन तुम्हाला आजपासून करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला इथं रोज येऊन अभ्यास करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही महाविद्यालयात येणार नाही, रोज अभ्यास करणार नाही आणि कोणत्या विषयात काय आहे आणि कोणत्या विषयाचं मला जमतंय, कोणत्या विषयामध्ये मी भविष्य करू शकतो हे जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत पुढच्या वर्षी तुम्हाला मेजर कोणता विषय निवडायचा आहे ते लक्षात येणार नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही सर्वांनी या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला जो काही सिलेबस आहे, जी काही फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कला पुन्हा नीट समजून घेऊन त्याला सामोरं गेलं पाहिजे. याकरिता मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही शांतपणाने तुम्ही माहिती ऐकून घेतली याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला सांगितलं काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद.